तार कुंपण अनुदान योजना ही महत्त्वाची योजना आहे, जी 2025मध्ये आता शेतकऱ्यांना सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी तर तार कुंपण अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना 90% अनुदाने सरकार देत आहे. तर 90% आहे, फक्त 10% शेतकऱ्यांना त्याचे पैसे द्यायचे आहेत. तर कसा अर्ज करायचा आणि कशा पद्धतीनं 90% अनुदानावर तार कुंपण हे करून घ्यायचं आपल्या शेताला, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान. अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. 9 मार्चची अपडेट आहे. तर 9 मार्चपासून याची अपडेट येणं चालू झाली आणि फॉर्मसुद्धा निघालेले आहे. तर फार्मर्स गेट 90% सबसिडी. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच तार कुंपण योजना. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे जंगली आणि पाळीव प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तर आपण याबद्दल सविस्तर माहिती यात बघणार आहोत. तर तार कुंपण योजना म्हणजेच काय? तर तार कुंपण योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविली जाणारी एक महत्त्वपूर्ण अनुदान योजना आहे. तर कशामार्फत, कोणामार्फत? तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते ही योजना. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या शेतीभोवती लोखंडी काटेरी तार कुंपण उभारून शेती पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळणे. तर विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी वगळता दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. तर अर्ज प्रक्रिया बघा. तार कुंपण योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज आपण करू शकतो? तर तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. बघा, पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा लागतो. पंचायत समितीकडे. तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असते. तर अर्ज विहित नमुन्यात भरणे. जो अर्ज दिला जातो आपल्याला तो व्यवस्थित भरणे. त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडणे. पंचायत समितीकडेच अर्ज सादर करणे आणि त्या अर्जाचं काय झालं समोर त्याचा पाठपुरावा करणे. मंजुरीनंतर अनुदान प्राप्त करणे. तार कुंपण योजनेसाठी पात्रता बघा. तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तर काय काय पात्रता लागणार? शेतजमिनीची मालकी म्हणजे स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. अतिक्रमण नसणे म्हणजेच तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचा शेत अतिक्रमणात नसावे, म्हणजे ते त्यांच्या नावात असावे आणि चालू असावे, अतिक्रमणमध्ये गेले नसावे. वन्य प्राण्यांचा अधिवास नसणे. अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे, म्हणजेच जे सरकारची जी जमीन असते किंवा ती प्राण्यांसाठी राखीव असते अशा पद्धतीनं जमीन नसावी. 10 वर्षाचा शेतीचा वापर असावा. सदर जमिनीचा वापर पुढील 10 वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल. म्हणजेच आम्ही ह्या जागेवर शेतीच करणार आहे किंवा आणखी काही विकणार नाही किंवा घरे बांधणार नाही किंवा काही फॅक्टरी वगैरे काढणार नाही, अशा पद्धतीनं ठराव त्यांना द्यावा लागतो 10 वर्षासाठीचा. तर नुकसानीचा पुरावा. तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यापासून शेती पिकाचे होत असलेले नुकसानीबाबत ठराव ग्राम परिस्थिती किंवा विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते नुकसान झाल्याचे. आवश्यक कागदपत्रे बघा. तर अर्जदाराचा फोटो असलेला ओळखपत्र पुरावा म्हणजेच आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. त्यात 2 दिल्या, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. शेतजमिनीचे 7/12 उतारे आणि 8चा उतारा. नेक्स्ट आहे शेतजमिनीचा 7/12 आणि 8चा उतारा. शेतकऱ्यांचे बँक खात्याचे तपशील. ग्राम परिस्थिती विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र. म्हणजेच आम्ही या जागेला तार कुंपणासाठी वापरणार आहोत याचे प्रमाणपत्र. जमिनीचा नकाशा. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा पुरावा. अशा पद्धतीचे कागदपत्र जोडावे लागतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तार कुंपण योजनेचे चांगले परिणाम दिले आहेत. उदाहरणार्थ गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे. पूर्वी वन्य
हत्तीमुळे त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे, परंतु तार कुंपण उभारल्याने नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. तर तार कुंपण योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान कमी होईल, त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तर शासनाकडून मिळणाऱ्या 90% अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होतो. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागृती अभियान राबविणे आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तर नक्की या योजनेचा लाभ घ्या, कारण 90% अनुदानावर तुम्हाला तार कुंपणासाठी अनुदाने मिळणार आहे शासनाकडून, आणि फक्त 10% तुम्हाला जे काही खर्च येईल तो येणार आहे. त्यामुळे चांगली योजना आहे. आणि पंचायत समितीमार्फत फॉर्म भरायचा आहे. पंचायत समितीमार्फतच सर्व प्रोसिजरही होणार आहे. तर जे तुम्हाला फॉर्म देणार ते तुम्ही व्यवस्थित भरा, त्यांच्याकडूनच व्यवस्थित माहिती काढा आणि त्यांच्याप्रमाणे तुम्ही अनुदाने मिळवून घ्या. तर अशा पद्धतीने महत्त्वाची योजना आहे. अशाच महत्त्वाच्या योजना आणि आवश्यक जे काही माहिती आहे ती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहणार. चला, आता भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ.